तुमच्याबाबत खासदार प्रणिती शिंदेंनी टीका केलेली आहे की तुम्ही हवेतले नेते आहात, हेलिकॉप्टरमध्ये फिरता, जमिनीचा संपर्क नाही आहे तुमचा। आता हे प्रणितीताईंच्या तोंडातून येणं म्हणजे आपण सगळेजण पाहतो की प्रणितीताईचा आणि मतदारसंघाचा संपर्क कधीच तुटलेला आहे। ते दिल्ली वाया बॉम्बे ही खासदारकी त्या ताई चालवतात आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं की त्यांना आपण ज्या पद्धतीचं वर्तन करतो त्याच पद्धतीनं सगळेच तसेच वागत असतील अशी त्यांची भावना आहे। त्यामुळं त्या सातत्यानं प्रायव्हेट चार्टर्ड फ्लाईटनं फिरत असतात, त्यांना तेच वाटणार। शेवटी निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या गोष्टी आवश्यक असतात ते करणं गरजेचं असतं, ते होत राहतात। मला एक सांगा, ते म्हणताय DPDCचा निधी आमचा दिलेला नाही आहे, पक्षा मुद्दाहून आमच्याकडनं टक्केवारी मिळत नाही म्हणून जयकुमार गोरेंनी निधी आमचा दिलेला नाही आहे। आयुष्यभर ज्यांनी टक्केवारी गोळा केली त्यांना काय करणार? त्यामुळं DPDCचा निधी हा कुणाच्या व्यक्तिगत लेटरपॅडवर द्यायचा निधी नाही। DPDCचा निधी हा DPDCमध्ये मंजूर झालेल्या कामांना द्यायचा निधी आहे। DPDCत जी कामं मंजूर झालेली आहेत त्या कामांना निधी मिळतोय। त्यामुळे व्यक्तिगत कुणी त्या फंडाचा मालक नाही। DPDCमध्ये बैठक होते, प्लॅन होतो, आराखडा होतो, आराखड्यातून DPDCचा निधीचं वितरण होत असतं। त्यामुळे त्यांचा जो हट्ट आहे, बालहट्ट, की माझ्या पत्रावर मी दिलेलीच कामं मंजूर झाली पाहिजेत, अशा पद्धतीचा बालहट्ट पूर्ण करणं मला काही शक्य होणार नाही। त्यामुळं असा बालहट्ट करू नये। राहिला विषय जो कमिशनचा विषय आहे, अख्खा सोलापूर जिल्हा, पत्रकार बांधव आणि एक सोलापूर जिल्ह्यातली जनता जयकुमार गोरेला चांगलं ओळखते आणि जी शिस्त या DPDCला लागलेली आहे, मला नाही वाटत कधी इतिहासात अशा पद्धतीची शिस्त होती। त्यामुळं आयुष्यभर ज्यांनी टक्केवारी गोळा केलेली आहे त्यांना उठता बसता टक्केवारी दिसते आणि हे कामं न दिल्यामुळं त्यांची टक्केवारी बुडणार आहे, ह्याचं दुःख त्यांना आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।